तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज चाललोय आपण सासरवाडीला बायकोला सोडायला. 4-5 दिवस एकदम मजा राहणार आहे. हा, तर आज आपण चाललोय एकदम मस्त पैकी आज आमच्या बायकोला सोडवायला. गाडीमध्ये आता सीएनजी पहिले भरणार आहे. सीएनजी भरून थेट आपण जाणार आहे कंसेवाडीला. आणि सासरवाडी पण तुम्हाला दाखवून देतो. तिकडचं वातावरण मित्रांनो एक नंबर आहे, खरंच मस्त आहे. गाईज आपण आता इथं आलेलो आहे सीएनजी भरायला गाडीमध्ये. सीएनजी डायरेक्ट एकदम कमी झालेला आहे. सीएनजीला गर्दी नाही मित्रांनो, फक्त एकच गाडी उभी आहे. मित्रांनो आम्ही या रस्त्याने चाललो होतो सासरवाडीच्या आपल्या दिशेने. पाऊस चालू आहे बाहेर, एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. मित्रांनो आपण चाललो होतो डायरेक्ट सासरवाडीला. बट देर इज अ चेंज इन द प्लॅन मध्ये चेंज असं झालेलं आहे की काल आम्हाला ह्यांच्या म्हणजे मिसेसच्या मामांकडून फोन आला होता की पाहुणे जेवण करायला या, आज जत्रा आमच्या इथं. तर पहिले ना आपण बोकड्याचा बेत हाणू मस्त वेगळी. तिकडे जाऊन बोकड्याचा बेत हाणल्यानंतर मग आपण जाणार आहोत सासरवाडीला. गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. तर काहीच आपण या ठिकाणी पोहोचलेले आता. मित्रांनो आज आम्ही इकडे जेव्हा आलेलो मस्त पैकी. ही आमची छोटी मेवणी मयूर भाऊ मुसमाडे उर्फ मुंगा. मुंगाच म्हणता ना? मुंगा काय बोलायचं तुला? गोळ्या संपले का? मुंगा आहे ना आमचा, हा आहे ना मुक्का आहे मुक्का. हाय गाईज, मी यांची नेहमी आहे. हा, आणि मी आता माझा अवतार चांगला नाही म्हणून मी तोंड लपवती आहे. जेव्हा मेकअप करेल तेव्हा येईल मी तुमच्या ब्लॉग मध्ये परत. मित्रांनो जेवण झालेलं आहे. इकडं आम्ही आलतो जेवायला मटण खायला मस्त पैकी. मटण एकदम क्वालिटी होतं. क्वालिटी जेवण झाल्यानंतर आता काय, आता घरी जायचं, यांना घरी सोडायचं. चला पाटापाट. चला गाईज. चालू दाजी गाईज आम्ही आता गाडीमध्ये बसलेले, प्रवास चालू झाला आपला कंसेवाडीसाठी. इथं पाठीमागे बसलेले आमचे सासरे. हात करा. असं करा. केला का? हा, केला. पोच. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. का भंगार रोड आहे. गाईज तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे खड्डे. नाही गाडी आपली टिकली म्हणजे झाला खेळ. हा, काहीच तुम्ही बघू शकता इथलं वातावरण एक नंबर आहे. खरे जे खरं जेवण आहे ना, खरंच गावाकडे जास्त बरं का, हे खरं आहे. कोणतरी म्हणलेलं आहे. गाईज यांचं हे शेततळ इथं छोटं त्यासाठी. इथं यांची ही मोठी शेड आहे. इथं कोंबड्यांची शेड. कमीत कमी 5 ते 6 हजार पक्षी याच्यामध्ये बसतात. इकडे यांचा हा गोठा आहे. इकडे आमच्या सासूबाई पळाल्या. गोठा तुम्ही बघू शकता. कुत्रा पण आहे यांच्याकडं हो. इथं बैल पण आहे यांच्याकडं गाईज. हे बघू शकता तुम्ही इकडं. इथं पाठीमागं मोकळी जागा मस्त आहे. गंगूबाई काही सपोर्ट करा माझ्या दाजींना. त्यांनी नवीनच ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि मी पण लवकरच चालू करेन. तर मला पण सपोर्ट करा. त्यांना अनफॉलो करून टाका इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण. आणि मला फॉलो करा. त्यांना ब्लॉक करून टाका. गाईज आपण इथं बाईकला सोडलेलं आहे. 4-5 दिवस आता आहे आपली मजा. टाटा आणि बाय बाय. वाऱ्यावरती गंध पसर
विसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 7. शुक्रवारी विनायक चतुर्थी होती, त्याच्यानंतर शनिवारी जरा धंदा जरा थोडासा स्लो होता. पण या 2 दिवसांची कसर कस्टमरने आज एकाच दिवशी काढलेली. आज म्हणजे कस्टमर इतकी बेकार गर्दी करून ठेवलेली ना, आज मापस डायरेक्ट. आज भरपूर कस्टमर, आज खतरनाक. आणि क्वालिटीमध्ये याच्यामध्ये काय फरक पडत नाही. जरी कस्टमर किती पण जरी आले ना दिवसभरामध्ये, तरी क्वालिटीमध्ये कुठे तुम्हाला फरक जाणवणार नाही. ही आपली बाहेरची गाडी आहे. हे बघा, तंदुरी टिक्का, हे चिकन तंदूर, हा आपला बंजारा टिक्का. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही गर्दी. आता रात्रीचे वाजलेले 8:30 वाजल्याची ही गर्दी आहे. ही गर्दी आता कंटिन्यू 11 साडे 11 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू राहणार. सर्व्हिससाठी आपले हे राजू काका आहे, तिथं पाठीमागे आपले पटेल काका आहे. पार्सल इकडे समोर चालू आहे. काहीच आज पण 11 वाजलेले. जसं तुम्हाला सांगितलं, काल रात्री मी 11 वाजता जेवलो होतो. आज पण रात्रीचे 11:15 वाजलेले. पण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो आपण घरचं खायचं, लोकांना बिर्याणी खाऊ घालायची. हे बघू शकता काही लॉलीपॉप पण खाली आज आणि बिर्याणी पण खातो आज. 1 नंबर क्वालिटी, 1 नंबर क्वांटिटी. खायला यायचं कुठं? पाटील बिर्याणी, ट्रीमवर तुझं, मालदार रोड, संगमनेर. आजचा ब्लॉग इथेच संपतोय. चला, धन्यवाद.